हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। रूप पाहता लोचने 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुखाची जोडी बहुत सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर पर घुमा देवी बर बापर घुमा देवी बर बापर घुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय हरि ओम रंगे रंगे रे श्री रंगे 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 काय भुललासी पतंगे 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 हरी रजायाचे ठेवणे हरी रजायाचे ठेवण धरिसे अभिलाष धने धरिसे अभिलाष धने धरिसी अभिलाष जने धरिसी अभिलाष जने अभिलाष जने धरिसी अभिलाष जने नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार दाराशन भंगुर द्रौड दाराशन भंगुर दाराशन भंगुर दाराशन भंगुर जय दाराशन भंगुर दाराधन भंगुर अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा मने विठू धरा तुका मने विठू धरा तुका मने विठू धरा तुका मने विठू धरा तुका मने
विठोदरा तुका म्हणे विठो शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे करशी अभिलाष धने करशी अभिलाष धने करशी अभिलाष करशी अभिलाष धने करशी अभिलाष धने कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे श्री रंगे काय भूललासी पतंगे काय भूललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे ठेवणे काय भूललासी पतंगेरा काय भूललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषी झणे धरिसी अभिलाषी अभिलाषी झणे झणे धरिसी 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 अभिलाष अभिलाष वाह 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 क्या बात है धरिसी अभिलाष धरिसी अभिलाष अभिलाष
पद सारे ग गर ग गर ग गर ग पद सारे ग ग ग ग रे रे सा 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 रे रे ग ग ग रे रे सा सा ग ग ग रे रे सा 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 रे ग ग ग रे रे सा सा द द द द द द द द द
रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणी, धरीसी अभिलाष जनी. नोहे तुझा हा परिवार, द्रव्य दाराक्षण भंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष झनी. अंतकाळीचा सोयरा, तुका मने विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जनी. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम. पानो महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथम्. यौं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 ऐसे देई प्रेम काही काळा, ऐसे देई प्रेम काही काळा. ऐसे देई प्रेम काही काळा. ऐसे देई प्रेम काही काळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 वर्णी गुण नाम. गुण नाम. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जनी. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरून आले. भक्तवांच्या कल्पतरु तळिद्वित विनिंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. परात्पर परमात्म्याच्या शिवेकरता गायलेला अभंग. देऊचे सुप्रसिद्ध साधू ज्ञानेशप्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय मानवी देहाला आल्यानंतर आपलंसं कुणाला करावं याच्याविषयी गोड असं निरूपण या अभंगाच्या माध्यमातून करतायत. विठाला विठाला हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे,
धरीशी अभिलाष जने. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे खतगाव या सुंदर आणि गोड गावामध्ये वैकुंठवासी नामदेवराव संभाजीराव खतगावकर पाटील या महान विभूतीच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये सर्व खतगावकर पाटील परिवाराच्या वतीने, त्यामध्ये विशेषतः त्यांचे दोन्ही चिरंजीव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री रनिंगमध्ये सध्या जे आहेत, अतिशय महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव, आपल्या सगळ्यांचे आवडतं व्यक्तिमत्व असणारे, अगदी मनातून आपल्या सगळ्यांचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे असे आदरणीय श्री बालाजी पाटील अर्थात बालाजीराव नामदेवराव खतगावकर पाटील आणि त्यांचे दुसरे चिरंजीव व्यंकटराव नामदेवराव खतगावकर पाटील, तसेच त्यांच्या सुकन्या आणि त्यांचे जावई बापू निळकंठराव पाटील आणि समस्त खतगावकर पाटील परिवार आणि या परिवारावर व्यक्तिशः बालाजी पाटील यांच्यावरही विशेषत्वानं प्रेम करणारे आपण सर्व भक्त भाविक मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, घनगोत, आपण आवर्जून या परिवारावर आपलं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचा परिचय देण्यासाठी आज विशेषत्वानं आपण सर्वच जण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यांचे ज्यांचे या खतगावकर पाटील परिवारावरती ऋणानुबंध आहेत, ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत, ती सगळी मंडळी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज आवर्जून मी तुम्हाला सांगून जाईल, बालाजी पाटील आज या ठिकाणी उपस्थित नसताना सुद्धा आज आपण प्रचंड संख्येने बहुसंख्येने आज या कीर्तनासाठी उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं मी म्हणेल, इथं आलेला हा जेवढा श्रोता आहे हे सगळे आपण या ठिकाणी बालाजीराव पाटील यांच्या पूज्य पिताश्रींचं 16वं पुण्यस्मरण करण्यासाठी ते जरी या ठिकाणी उपस्थित सध्या नाहीत, शरीराने नाहीत मनाने ते इथंच आहेत. कारण त्यांची मनातून तळमळ चालू असणार आहे की आपण इथं असलं पाहिजे, इथं गेलं पाहिजे. परंतु त्यांच्या अडचणीमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अडचण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना करायचं आहे सध्या आणि ते करत आहेत. त्यामुळं ते जरी सध्या इथं नसतील उपस्थित, पण त्यांच्या रूपाने तुम्ही आम्ही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून त्यांची उणीव आहे असं म्हणायचं काही कारण नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगून जाईल, आज खऱ्या अर्थानं इथं जर बालाजी पाटील असते, साहेब जर इथं असते, तर आज इथे उभं राहायला जागा नसती, इथं उभं राहायला जागा नसती, इथं मंडपात बी नसती आणि समोरच्या त्या रोडवर बी जागा नसती उभं राहायला. पण काय झालं असतं मग, ती गर्दी राहिली असती. पण गर्दी ही समजून चला तुम्ही, जी गर्दी राहिली असती ना ती सगळी स्वार्थी होती. जी गर्दी राहिली असती ती सगळी स्वार्थी होती. आणि आज जे उपस्थित माणसं आहेत ते फ्रॉम दी हार्ट, अंतकरणातून त्यांच्यावर प्रेम करणारीच माणसं इथं उपस्थित आहे सध्या. आणि म्हणून याला म्हणावं खरं प्रेम, याला म्हणायचं खरा जिव्हाळा. जिव्हाळ्याची माणसं, अंतकरणातली माणसं हजार कामं बाजूला सोडून देतील, पण ते उपस्थित राहणार म्हणजे राहणार. ती व्यक्ती उपस्थित असो अथवा नसो. आता मला त्यांचेच सहपाठी, त्यांचे गुरुबंधू, त्यांचे रूममेट कामाजी पाटील भेटले, पवार पाटील. ते मला बोलले, म्हणले महाराज खूप काम आहेत माझ्या पाठीमागं, सगळा संस्थानांचा संस्थेचा सगळा लोड आहे, पण सगळा लोड बाजूला केला आणि आज आवर्जून या पुण्यस्मरणाला, कारण साहेब नाहीत म्हणून इथं आज साहेब उपस्थित नाहीत, पण माझं येणं गरजेचं आहे.
असे कित्येक मंडळी तिथे, आता सगळ्यांचा माझा परिचय नाही, परंतु सगळ्यांच्या विषयी अगदी प्रेमाचे भावना माझ्या अंतःकरणात आहे. बाजाराचा दिवस असताना एवढं मोठं शॉप बंद नाही केलं, पण त्याचं नियोजन लावून आज आवर्जून संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारं अगदी धडाडीचं व्यक्तिमत्व आमचे मनोज सावकार ते आज आवर्जून उपस्थित आहे. आपल्या नांदेड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करण्यासाठी निळकंठ पाटलांना माहिती आहे, फार चांगली संधी साहेबांच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होणार आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायात नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार, केवढा बी कीर्तनकार असू द्या, त्याला जर बोलवायचं म्हणलं फक्त एकच फोन करायचा मनोज सावकारांना. एका फोनमध्ये कोणताही कीर्तनकार त्यांच्या येतो. त्याचं कारण आहे प्रेमाची संबंध आहे. मागच्या वर्षी मला आठवतंय सज्जन हो, मागच्या वर्षी साहेबांची मानसिकता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साहेबांची मानसिकता मागच्या वर्षी एवढी काही प्रसन्न नव्हती. अर्थात हार त्यांच्या पदरामध्ये पडली होती. तुमच्या आमच्या नजरेने ती हार होती, पण त्यांच्या वैयक्तिक नशिबात तो हार होता. हार वेगळी ना हार वेगळा. मी त्यांना याच व्यासपीठावरून, याच गादीवरून मी बोललो होतो, आज तुम्हाला जरी यश मिळालं नसेल साहेब, पण देवाची इच्छा अशी असेल की त्या यशापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल, म्हणून कदाचित तुमच्या पदरात हार पडली असेल. आणि त्याची प्रचिती, त्याचा परिचय आपण पाहतोय. आता सध्या एवढा वर्कलोड त्यांच्या पाठीमागे, मी तर म्हणेल शिंदे साहेब जर सोडले, शिंदे साहेबाला बाजूला करायचं आणि दुसरे शिंदे साहेब महाराष्ट्राचे जर कोण असतील तर आमचे बालाजी पाटील खतगावकर आहेत. एवढे सगळे अधिकार त्यांना प्राप्त झालेत सज्जन हो. आणि हे कुणाला बी नाही होत. मोकळे मन आणि रसाळ वाणी. माणसं, लाखो माणसं अंतकरणातून प्रेम करण्यासाठी त्याच्यासाठी मन मोकळं पाहिजे, वाणी रसाळ पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या व्यक्तीच्या पाठीमागं आईचे आणि बापाचे दोघांचे आशीर्वाद पाठीशी पाहिजे. आशीर्वादाशिवाय माणूस जीवनात तरक्की करू शकत नाही. धन्य माता पिता तयाचिया. माय बापाच्या आशीर्वादाशिवाय माणूस जीवनात केवढा बी झाला, कुणी बी असला ना सज्जन हो, तर तो जीवनात तरक्की करू शकत नाही. आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच. आज त्यांच्या आईचं फार जास्त वय झाले, अपडेट आमच्या चालू असतात. साहेबांच्या आणि आमच्या सुद्धा वैयक्तिकरित्या अपडेट चालू आहेत. माझं या 2-3 महिन्यामध्ये दुसरं ते तिसरं कीर्तन आहे. पहिलं कीर्तन माझ्या डायरीवर या 3 महिन्यामध्ये, सावकारांना माहिती आहे, पहिलं कीर्तन माझ्या डायरीवर नोट करून घेतलं ते म्हणजे खदगावचं. कारण 3 महिने मी कीर्तन बंद होते. वालचं रिप्लेसमेंटचं ऑपरेशन 2-2.5 महिन्यापूर्वी माझं झालं. काय करावं कळत नव्हतं. एक फोन केला मला साहेबांनी, महाराज तुम्ही चिंता करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही घरी बसूच नका, तुम्ही इमिडिएटली गाडी काढा आणि सरळ तुम्ही हिंदुजाला पोहोचा, मी इथून सगळं नियोजन लावून देतो. कोण करतो? 7-8 लाख रुपयाच्या ऑपरेशनचं सगळं नियोजन फक्त एका फोनवर करून दिलं साहेबांनी. हालाकी त्या ठिकाणी ऑपरेशन आम्ही केलं नाही, त्याला आम्ही त्या व्यवस्थेला, त्या सिस्टममुळे आम्ही तिथे ते ऑपरेशन करणं टाळलं. परंतु हे सगळं नियोजन साहेबांनी लावून दिलं होतं. मनातून जर आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर आपणही त्यांच्याविषयी प्रेम केलं पाहिजे. आणि असं व्यक्तिमत्व भेटणं दुर्लभ आहे. पण मला म्हणावं लागेल, खरोखर मुखेड तालुका या विधानसभेत साहेब त्यावेळेला विधानसभेला उभे होते. साहेबांचं नुकसान नाही झालं त्याच्यात. सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर त्या तालुक्याचं नुकसान झालं सज्जन. कारण त्यांची प्रगती जी होणार होती साहेबांच्या माध्यमातून, जी भरारी त्या तालुक्याला मिळाली असती, जे धडाडीचं व्यक्तिमत्व मिळालं असतं. आणि लोकांची हीच गत आहे सज्जन हो, लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पटे. इमानदार माणूस
इमानदार माणूस आज लोकांना जमत नाही. छक्के पंजे करणारा माणूस असला ना तर लोक त्याच्या पाठीमागे धावतात. प्रामाणिकपणा. पण एक लक्षात घ्या, नेहमीसाठी कायमस्वरूपीसाठी एक वाक्य बनलेलं आहे, सत्यमेव जयते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज साहेबांच्या पूज्य पिताश्रींचं हे पुण्यस्मरण 16वं पुण्यस्मरण आपण सर्वजण मिळून करत आहोत. आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम सगळी मंडळी, एक एक गायक एवढ्या दर्जाचा भेटायचा म्हणजे सोपं काम नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका कीर्तनाचे ही माणसं 15-15, 20-20 हजार रुपये घेतात. पण त्यांना मी फोन केला आणि मी सांगितलं की आमच्या परिवारातलं कीर्तन आहे आणि तुम्हाला यावं लागतंय. एकही कसल्याही शब्दाचा आडावेडा न घेता आळंदी गाजवलेलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रात ज्यांचा आवाज आहे, आता ऐकलंय तुम्ही, आदरणीय आमचे उद्धव बापू शिंदे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. आणि गाणं बी तितकंच तयार आहे, संगीताचा बादशहा माणूस. आणि गाण्याच्या बरोबर सनई ऐकली. काही लोकांना वाटलं असं सनईच घेतली होती का काय, पण सनई नव्हती, नुसती नाकानं सनई वाजवली होती. हे महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांना जमत नाही. हातोंडात सनई घेऊन वाजवता येईना तर नाकानी कुठली आली. चांगल्या चांगल्याला जमत नाही. आणि ते लीलया करणारे सनई शंख सुद्धा आताच ऐकलं ना आपण. असे व्यक्तिमत्व आदरणीय आमचे संतोषजी महाराज देवकर गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. मृदंगावरती वारकरी संप्रदायाचं नाव विदेशापर्यंत घेऊन गेलेले आमचे आसारामजी महाराज गुरुजी. तबल्यावरती अल्पा काळामध्ये नंबर 1 ला सध्या तबल्याच्या क्षेत्रामध्ये असणारे आमचे पवनकुमार महाराज. दुसरे आमचे मृदंग वादक, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग सम्राट अक्षयजी महाराज पंचाळ. ही सगळी मंडळी एकाहुनी बळी रे. मला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेला मी सांगितलं, तुम्ही चिंताच करू नका की टीमच कीर्तनाची मी घेऊन येतो आणि सगळे एक ग्रेडची माणसं घेऊन येतो. आता आपल्याला काही अपरिहार्य कारणामुळे वेळ आपल्या जवळ राहिला नाही, कारण मला सुद्धा ना शार्प 2 वाजता धनंजय या ठिकाणी इथून जाऊन कथा सुरू करायची. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, परंतु तरी देखील अल्पशा वेळेमध्ये आपण आज या गायलेल्या गोड असे सगळे आपल्या गावातील भजनी मंडळीत आपल्या सगळ्यांना वंदन करतो. गोड साऊंड सिस्टीम वाले दादा, सगळ्या भक्तिमती माता, तुम्ही सर्व भक्त बांधव सगळ्यांना वंदन करून गायलेल्या अभंगाकडे वळतो. विठाला विठाला विठाल 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 हो. विठाल. खऱ्या अर्थानं आज वैकुंठवासी नामदेवराव यांच्या 16व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लक्षात घ्या, बऱ्याचदा काही बुद्धिवादी लोक, डोकं लावणाऱ्या लोकांना असा प्रश्न निर्माण होतो, पवार पाटील, काही लोक म्हणतात हे विनाकारण हे सगळं का करत असतील माणसं. धर्माला न मानणारी, ज्याला देव मान्य नाही, ज्याला धर्म मान्य नाही, ज्याला संत मान्य नाही, ज्याला ग्रंथ मान्य नाही, ज्याला पंथ मान्य नाही, ऐका, स्वतःला एज्युकेटेड समजणारे, वेल क्वालिफाईड समजणारा एक वर्ग आहे या महाराष्ट्रात सुद्धा आहे, जास्त प्रमाण आहे त्यांचं. आणि त्यांना हे असे कार्यक्रम करायचे म्हणलं की त्यांना असं वाटतं कार्यक्रम करणारा दुसरा असतो पण पोटात पोटसूळ त्यांच्या उठत असतं. ते म्हणतात हे सगळं कशाला करायचं, का करायचे, प्रयोजन मानुद्दिश्य मंदोपीन प्रवर्तते. विनाकारण कोणते बी कामं, विनाकारण खर्च कुठे बी करत बसलं नाही पाहिजे माणसाने, अशी मानसिकता त्यांची असते. तिकडं धाब्यावर दारू प्यायला किती बी पैसे उडवले तरी तिकडं त्यांना ते चालतात. पण अशा पवित्र कामासाठी जर 2 पैसे खर्च करायची वेळ आली, आपल्या वाडवडिलांच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी, त्यांना आनंदित करण्यासाठी जर आपल्याला 2 पैसे देण्याची वेळ येत असेल तर ते मला वाटतं ते नक्की आपण दिले पाहिजे. सज्जन, तो खर्च आपण आपल्या आयुष्यात केला पाहिजे. का करायचा आहे त्याचं कारण ऐका. ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो ना, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सज्जन हो, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाचा आत्मा, लक्ष देऊ नये का, गरुड पुराणातली गोड असं चिंतन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला गरुडानं विचारलं, देवा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसाचा आत्मा 24 घंट्यानं पुन्हा त्या घरी कसं काय येतो, काय येतो त्याचा आत्मा, ऐका. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, गरुडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शरीरातून प्राण निघून गेला की त्या माणसाच्या आत्म्यावर पक्कड कुणाची निर्माण होते, यमाच्या दूताची.
यमाचे दूत येतात आणि त्या आत्म्याला पकडतात, आपल्या बंधनामध्ये अडकून टाकतात आणि 24 घंटे झाल्यानंतर पुन्हा ते यमाचे दूत त्या परिवारात त्या माणसाला आणून सोडतात. हे कार्यक्रम माणसाच्या मृत्यूनंतरही हे का करायचे, पुण्यस्मरण का करायचे, ऐका त्याच्यासाठी, आवर्जून ऐका. 24 घंट्यानं त्या आत्म्याला त्या परिवारात आणून सोडले जाते. आपल्यातला गेलेला, निघून गेलेला जीवात्मा, आपला माणूस, आपल्या खांद्याला खांदा लावून आयुष्य काढलेला माणूस, ज्याच्याशिवाय आपण एक घास सुद्धा सोडून त्याला खाऊ शकत नव्हतो, असा प्रेमाची व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली असते. म्हणून परिवारातले सगळ्या लोकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा असतात त्या व्यक्तीविषयी. प्रत्येकाला वाटतं आता तो गेलेला माणूस पुन्हा डोळ्यांनी कधी बघायला भेटन, एकदा का होईना तो माणूस, फक्त एकदा का होईना आम्हाला बघायला भेटावा, ही भावना प्रत्येक माणसाची असते ना. जशी तशी त्या गेलेल्या आत्म्याची सुद्धा तीच भावना असते. 24 घंट्याने यमाचे दूत त्याला घरामध्ये आणून सोडतात, परत आणून सोडतात पवन महाराज. आणि मग तो आत्मा सुद्धा त्याला वाटतं की मी माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना आलिंगन द्यावं, प्रत्येकाच्या शरीराला स्पर्श करावा, तो करण्याचा प्रयत्न करतो. परिवारातल्या लोकांसोबत तो बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. पण त्याला त्याचं आता जे स्थूल शरीर असतं बोलण्यासाठी, ते शरीर त्याच्याजवळ राहिलेलं नसतं. आता सूक्ष्म शरीराने तो आत्मा त्या सगळ्या परिवारामध्ये तो हिंडत असतो महाराज, आणि तो रडत असतो, का माझ्यासोबत हे बोलत नाहीत, विबळत असतो, किंचाळत असतो तो आत्मा. किती दिवस? 10 दिवस त्याला आहार नाही भेटत, खायला नाही भेटत. आणि म्हणून सज्जन हो, आपल्या त्या गेलेल्या व्यक्तीला उपासमारीची वेळ त्याच्यावर, त्या आत्म्यावर येऊ नये म्हणून परिवारातले लोक हिंदू धर्म सनातन संस्कृतीनुसार 10व्याच्या दिवशी दशक्रियेचा कार्यक्रम करतात. मृत्यूच्या नंतर 10व्या दिवशी दशक्रिया विधी, त्याच्यामध्ये सावकार पिंडदान केलं जातं, पिंड बनवले जातात. ते पिंड जे असतात ना, ते कशासाठी असतात माहितीये? ते पिंड त्या गेलेल्या दिवंगत आत्म्याला खायला मिळावेत, त्याला पुष्टी मिळावी, पुढच्या प्रवासासाठी त्याला बळ मिळावं म्हणून पिंडदान केलं जातं. मग आता ते पिंडाचा स्वीकार कोण करतं तुमच्याकडं? कुत्रा का मांजर? कोण करतं पिंडाचा स्वीकार? बोला ना. आमच्याकडे 1.5 वर्षाची लेकरं झाले की ती बोलायला सुरू करते. हा असं आहे. कावळा का करतो माहिती का? कारण कावळा हा स्वर्गातून आलेला आहे. कावळ्याला स्वर्गामध्ये सगळे तिकडचं सगळं सिस्टम त्या कावळ्याला माहिती आहे. आणि तो कावळा त्या पिंडाच्या माध्यमातून त्या जीवात्म्यापर्यंत सज्जन होतो, सगळा जे काही आपण पिंड दिलेलं आहे तिथे पोहोचवण्याचं काम करतो. माणसं म्हणतात ना, जोपर्यंत कावळा शिवत नाही, त्या पिंडाला स्पर्श करत नाही, तोपर्यंत माणसं उठत नाही. तुमच्याकडे असंच आहे ना? कावळ्याचा स्पर्श झाल्याशिवाय आता कावळे बी राहिले नाहीत, आता डोम कावळे आलेत. काही काही तर आता कावळे असे पिंजऱ्यामध्ये, तिकडं नाशिकला वगैरे जर आपण गेलो ना, तर ते पिंजऱ्यात असे अडकून ठेवलेले आहेत कावळे. असं बळच धरायचं आणि त्या पिंडामध्ये त्या कावळ्याचं तोंड खुपसायचं. हे नाइंसाफी आहे सरासर. मग त्या आत्म्याला सज्जन हो पुष्टी मिळावी म्हणून खाऊ घातला जातो. त्या आत्म्याला प्रसन्नता वाटावी म्हणून त्याच्या आवडीचे, जिवंतपणे त्याची जी जी आवड आहे त्या आवडीच्या वस्तू त्याला 10व्याच्या दिवशी दिल्या जातात. आणि त्याचा 10वा झाल्यानंतर सज्जन हो 12व्याचा कार्यक्रम, 13वीचा कार्यक्रम होतो आणि 14व्या दिवशी गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला. ऐका की यमाच्या दूतांनी जे त्याला आणून सोडलेलं असतं ना, ते यमाचे दूत त्याला पुन्हा सावकार पकडतात. गरुडानं विचारला, आता गंगा पूजनाचा कार्यक्रम झाल्यावर तो जीवात्मा, गेलेला जीवात्मा डायरेक्ट स्वर्गाला जातो का? म्हणले नाही, डायरेक्ट स्वर्गाला नाही जात. तो गंगा पूजनापासून 13वी पासून पुढे त्याचा प्रवास पुढच्या मार्गाने सुरू होतो. आता त्या आत्म्यानं मागचं सगळं सोडून दिलेलं असतं. ज्याप्रमाणे एखादं वस्त्र जीर्ण झालं की माणूस टाकून देतो, त्याच्यावरचा मोह सुद्धा सोडून देतो. का लय चांगलं होतं, लय भारी होतं, मुलायम लागत होतं शरीराला शर्ट, आता फाटलंय बाबा, पण तरी बी कसं काय काढून देऊ म्हणून माणूस ठेवतो का अंगामध्ये? नाही. जसं वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि,
तथा शरीरानि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देही. जसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, ज्ञानोबाराय म्हणतात नूतन वेडीजे. हा, जीर्ण झालेला जसा कपडा टाकून देतो तसा आत्मा त्या शरीराला सोडून देतो ऐका. आणि पुढचा प्रवास सुरू झाला आत्म्याचा. यमाचे दूत आता त्याला पुढच्या प्रवासाला घेऊन जातात. प्रवास किती दिवसाचा आहे पुढचा? मृत्यूच्या नंतरचा प्रवास 1 वर्षाचा आहे. त्याला 16 प्रकारचे मार्ग आहेत. त्या आत्म्याला ज्या वेळेला नेल्या जातं ना वर्षभराच्या प्रवासात 16 प्रकारच्या मार्गाने त्याला नेल्या जाते. मग त्याच्यामध्ये जर एखाद्या माणसानं पुण्यकर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, आयुष्यात कधी कोणाला त्रास दिला नसेल, कधी कुणाचं धन लुबाडलं नसेल, कुणाचे वाईट चिंतन केलं नसेल, तर अशा व्यक्तीला ते यमाचे दूत त्या जाणाऱ्या रस्त्यावर फुलं टाकीत पुढे त्याला स्वागत करीत नेतात. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या माणसाने आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ एखाद्याला जर त्रास देण्याचं काम केलं असेल आणि आपल्या स्वतःला श्रीमंत व्हायचे म्हणून अनेक गोरगरिबाच्या मुंड्या मोडण्याचं काम केलं असेल, गोरगरिबांना छळण्याचं काम केलं असेल, गोरगरिबांना त्रास देण्याचं काम केलं असेल, पाप आयुष्यभर जर एखाद्याने केलं असेल, वाईट मार्गाने जर जीवन व्यापन केलं असेल ऐका मायबाप, तर अशा व्यक्तीला यमाचे दूत त्याला पायघाड्या नाहीत घालत. त्या व्यक्तीला यमाचे दूत चालत सुद्धा नाहीत नेत. तुम्ही शेतकरी मंडळी त्याच्यातले बहुधा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बैलगाडीला लाकडाचं हुंडकं एखादं बांधायचं आणि त्याला जसं आपण वडत नेतो ना, तसं त्या व्यक्तीला, पापी माणसाला ते यमाचे दूत तसं वडत नेतात. सज्जन, रस्ता बी चांगला नसतो, त्या रस्त्यावर काटे टाकलेले असतात, सराट्याच्या रस्त्याने, काट्याच्या रस्त्याने त्याला नेलं जातं. ज्या ठिकाणी अग्नीचे अंगारे टाकलेले असतात त्या अग्नीच्या अंगाऱ्याच्या रस्त्यावरून त्याला ओढत नेलं जातं. सज्जन, अत्यंत दर्दनाक पद्धतीने त्याला यम लोकाला नेलं जातं. आणि वर्षभराचा हा प्रवास तिथे गेल्यानंतर ऐका, यमाच्या समोर नेऊन त्याला पुढे हजर केलं जातंय. यमाच्या पुढे गेल्याबरोबर यमराज त्याचा ग्रंथ ओपन करतात, फाईल ओपन होते तिथे गेल्यानंतर. आणि फाईल ओपन झाल्यानंतर त्याने आपल्या आयुष्यामध्ये तो कसा जगलाय कसा नाही ह्याच्यावरून ठरवतात यमराज, आता याला स्वर्गाला पाठवायचं का नरकाला पाठवायचे. स्वर्ग आणि नरक या 2 वाटा आहेत, हे 2 गंतव्य स्थान आहेत, ठिकाण आहेत. आता आपल्याला कुठं जायचंय हे आपणच ठरवायचंय. कधी ठरवायचंय? या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये. जर सज्जन हो आपल्या जीवनामध्ये चांगलं आपण जर एखादं काम केलं आहे का, तर स्वर्गाचा रस्ता आपल्यासाठी मोकळा आहे आणि तो नक्की केला पाहिजे आपण. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजार रुपयासाठी जर मोडणार असेल, तर त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो ना, तर आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा मोकळा झाल्याशिवाय राहत नाही. सज्जन, ज्या वेळेला त्या गरीबाच्या पोरीचं लग्न जमत असतं त्यावेळेला त्या गरीबाच्या मुलीचा बाप सावकाराकडे जातो. सावकार, 10 हजारासाठी लग्न मोडते. सावकार, आलेली वेळ भागून न्या, मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, तिच्या जीवनाचा प्रश्न आहे. सावकार, तुमच्या शेतात मोल मजुरी करेल, 1-1 रुपया मी परत करून टाकेल. सावकार, 1 रुपया ठेवणार नाही, पण आज आलेली वेळ भागून न्या. सावकार, 10,000 रुपयाची मदत करा. सावकार, 1 ना 1 पैसा मी परत करून टाकेन. त्यावेळेला सावकाराच्या मुखातून शब्द निघतात. सावकार म्हणतात, गणपतराव, अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस ना, 10,000 रुपये काय मागतोस? अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी का वेगळी आहे का? लग्नासाठी पैसे मागतोस ना मुलीच्या, अरे तुझी लेक बाळ काय माझी काय सारखीच आहे. आणि एक लक्षात घे, 10,000 रुपये काय मागतोस, हे 20,000 रुपये घे आणि परत देण्याचा विचार करू नकोस. मुलगी म्हणते, सावकार, माझ्या गरीब बापाने ते पैसे घेतले आणि आनंदाने नाचत नाचत माझा बाप घरी आला. आनंदाने माझ्या बापानं घरी येऊन माझं लग्न लावलं. आज या गरीबाच्या मुलीचा वेल मांडवावर गेलाय. आज गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत आहे. त्या गरीबाच्या मुलीच्या तोंडातून सज्जन हो आशीर्वादाचे शब्द आपल्या अंतकाळाच्या वेळेला, ज्या वेळेला या जगाचा निरोप घेऊन आपण निघून जाऊ ना, त्यावेळेला आपल्याला हे दृश्य, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजारासाठी
चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये जर होत नसेल, देवानं आपल्याला भरपूर दिलं असेल ना, तर अशा वेळेला सज्जना त्या गरिबाच्या लेकरासाठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो, तर याच्यासारखा परमार्थ आणि याच्यासारखं पुण्याचं पवित्र काम जगात दुसरं कोणतं नाही. एखादा तरी गरिबाच्या लेकराचं ऍडमिशन फ्रीमध्ये करून टाका बरं का कामाजी पाटील. लय आनंद आहे बघा, लय आनंद आहे. एखादं लेकरू, अरे गरिबासाठी ज्या वेळेला आपण जगू ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की जीवनाचा खरा जगण्याचा अर्थ काय आहे. आपल्या जीवनामध्ये एक तरी पवित्र काम आणि एक तरी पवित्र कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. जर असं आपल्या हातून घडलं ना मायबाप, शास्त्र सांगतंय आपल्या आयुष्यातला आपण कमवलेल्या कमाईमधला 10% 10वा भाग तुम्ही बाजूला काढा. 100 रुपये जर कमवत असाल तर 10 रुपये तुम्ही पवित्र कामासाठी लावा, खर्च करा. परमार्थिक कामासाठी लावा, मंदिरासाठी लावा, धार्मिक कामासाठी लावा, सामाजिक कामासाठी वापरा, गोरगरिबासाठी वापरा. थंडीच्या दिवसात ब्लँकेट नेऊन वाटा गोरगरिबाच्या झोपड्यावर. त्याच्यासारखं पवित्र काम नाही. ज्या वेळेला असं पवित्र काम 2-5 हजाराचं जरी आपण केलं ना, कमी पैशातून सुरू करा. ज्या वेळेला असे उपकाराची कामं आपण करतो, परोपकाराचे सज्जन आहो, त्या वेळेला समोरच्या त्या गरिबाच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूचा एक एक थेंब तुम्हाला केवळ आणि केवळ आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही बघा. सुरुवात करणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. असं आपण केलं पाहिजे. आणि जर असं केलं तर आपल्यासाठी सुद्धा स्वर्गाचा रस्ता मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा आहे सज्जन हो. यमाचे दूत इज्जत के साथ त्याला स्वर्गाला घेऊन जातात. इथंच स्वर्ग आहे आणि इथंच नरक आहे. इथंच आहे आपल्या हातामध्ये सज्जन, आपल्या मुठ्ठीमध्ये. चांगलं पवित्र काम करा. मनाला समजून सांगा, बाबा तुला पैसे कमवायचे, तुला धन कमवायचंय, पण तू कमवत असलेल्या धनातून संतांनी सांगितलं जोडून या धन उत्तम प्रकाराने, उत्तम मार्गाने, चांगल्या मार्गाने. काही माणसं, मला आत्ता फोन आलता, कोण सावकार होते, संभाजी नांदेडचे डॉक्टर आहेत, फार मोठं हॉस्पिटल आहे, नाव नाही सांगत त्यांचं तुम्हाला मी, फार मोठं हॉस्पिटल आहे, पण त्यांनी सांगितलं महाराज मला संध्याकाळी झोप लागत नाही. म्हणले का नाही, काय करू म्हणले, मी सांगा. मी म्हणलं आता मी गडबडीत आहे, मी तुम्हाला पद्धतशीर सांगतो, 6-7 वाजता तुम्ही मला फोन करा. का होतंय असं, अब्जाधीश आहेत माणसं, करोडपती आहेत माणसं, पण तरी त्यांच्या मनाला समाधान नाही. त्याचं कारण आहे, एक लक्षात घ्या, एक वाक्य ध्यानात ठेवा सगळ्यांनी. आपल्या डायरीवर प्रत्येकाने हे वाक्य नोट करून ठेवा. आपल्या आयुष्यात तुम्ही पैसा खूप कमवा. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा तुम्ही खूप कमवा, खूप कमवा. मी म्हणेल सज्जन हो, प्रत्येकाच्या खिशामध्ये, वाक्य पुन्हा ऐका, जरा लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या खळखळाटाच्या पाठीमागं कोणा गोरगरिबाचा तळतळाट नसावा. प्रत्येकाच्या खिशात खळखळाट असावा, पण कोणाचा तळतळाटाचा पैसा तुम्हाला समाधान नाही देत. लातूरचा एक परिवार आहे, आमच्या ओळखीचे, किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेला सज्जन होते, तिथल्या लोकांचं सोनं धन लुबाडून आणलं त्यांनी. मेन स्पॉटला, लातूरमध्ये मेन स्पॉटला 1/2 एकर जमीन घेतली, 4-5 मजली बिल्डिंग बांधली, पण एक दिवस बी त्या परिवारात असा जात नाही व्यंकटराव की त्या परिवारामध्ये भांडण झालं नाही. रोज भांडण, रोज तंटाय. अरे हेच खरं नरक आहे, हेच स्वर्ग आहे. जीवनामध्ये माय बापाची सेवा करायला भेटत असेल तर समजून चाला, या मृत्यू लोकातला जर समजा तुम्हाला माय बापाची सेवा करण्याचं भाग्य तुमच्या पदरात असेल तर समजून चाला की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये याच मृत्यू लोकामध्ये, या पृथ्वीवरच स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहात. गरुडाला कृष्ण परमात्म्याने सांगितलं हा स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे. संत सांगतात ऐसे का हो न करा काही, आणि पुढे नाही नाश जा. आजपर्यंत किती बापांनी अब्जावधीची प्रॉपर्टी कित्येक बापांनी कमवून ठेवली पोरांसाठी, पण किती दिवस घरामध्ये फोटो राहतो आपला. 1 पिढी 2 पिढ्या संपला विषय, पुन्हा 3री पिढी तर तुम्हाला स्मरणात सुद्धा ठेवत नाही.
यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती अजरामर राहिली पाहिजे सज्जन हो. असं काही सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई वाह 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 भाई रे सब पैसे के भाई 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 रे सब पैसे के 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 भाई अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं नहीं जब तक अपने पल्लों में पैसा है तो लोग करे जरा पैसा तेरो तीन नाम परसा परसू परसा पैसा तेरे तीन नाम परसा तेरे तीन नाम रे परसू परसा परसराम अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई जोरदार टाळी जोरदार. वाह वाह बापू गोड. परशा परसू परशराम. या जगामध्ये आपलं कुणी नाही म्हणून तर संत म्हणतात नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी वाह वाह वाह. नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे
किती गोड गायले, तितक्या गोड जरा जोरात टाळ्या वाजवा ना सगळे. टाळी उल्हासाचं आनंदाचं प्रतीक असते. उल्हास येतो, आनंद येतो. आणि इतकं सगळं हा लवाजमा गोड तयार झाल्यानंतर 2-3 घंटेचं कीर्तन व्हायलाच पाहिजे. पण ते आज या वर्षी नाही, पुढच्या वर्षी. विठाला विठाला. स्वर्गाच्या मार्गानं चांगलं काम करणाऱ्याला यमाचे दूत घेऊन जातात. यमाचे दूत नाही जात तिकडं स्वर्गाकडे. यमाचे दूत कशाला जातात? देवाचे पार्श्वद येतात त्याला न्यायला. आणि वाईट काम करणाऱ्यासाठी कृष्ण परमात्म्याने गरुडाला सांगितलं, वाईट काम करणाऱ्या माणसाला कुठून नेतात? नरकाकडे. 21 प्रकारचे नरक सांगितले शास्त्रामध्ये. 21 नरक आहेत. म्हणून मला वाटतं माणसाने बापाला जरी नाही बेलं, सापाला जरी नाही बेलं, पण कमीत कमी माणसानं पापाला भिलं पाहिजे. सजन, पापाची भीती माणसाला वाटली पाहिजे. पहा, ज्या माणसाला पापाची भीती वाटत नाही ना, समजून चालायचं त्याला डोळे असून तो आंधळेपणाने जीवन जगतोय. इग्नोर करायला येतो, इग्नोर करायला. इदम इग्नोराय नमः. यमाचे दूत त्याला घेऊन जातात पापी माणसाला. ऐका माय बाप. आणि ज्या वेळेला ते यमाचे दूत त्याला नरकामध्ये नेतात ना, अशा नद्या असतात. त्या नदीमध्ये रक्ताची मांसाच्या नद्या, त्याच्यातून त्याला ओढल्या जाते. लाल तापलेले खांब असतात लोखंडाचे. त्या लाल तापलेल्या खांबाला बिना कपड्याचं त्याला आलिंगन द्यायला लावतात. यमाचे दूत काय त्याला सोयीचं ठेवीत नाहीत, नुसतं मारते. मारती थोडी ती थोडी तिने दूर यमाचे की कर हो यमाचे की कर बहुसात मारती थोडी ती थोडी तिने दूर यमाचे की कर यमाचे की कर बहुसात 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 बहुराम. हा, कमी टायमामध्ये कमी बॉल मध्ये जास्त रन करायचे. मारिती तोडीती कोण? यमाचे दूत. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. शेतकरी मंडळी, तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्याकडे ज्वारी असते का? ज्वारी शेतामध्ये, शाळू ज्वारी. त्या ज्वारीचा हुरडा कधी खाल्ला का तुम्ही? हुरडा शहरी भागामध्ये आता हुरड्याच्या पार्ट्यात, हुरडा पार्टी इकडं असते का सावकार? नाही का? हा, कुठं का होईना तुम्ही पाहिलं असेल ना. पण ते असं हुरडा असा करतात बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2-4 प्रकारच्या अशा चांगल्या मसालेदार चटण्या घेतात, दही असतं सोबत, आणि सगळ्या मित्रमंडळीला इन्व्हाइट केलं जातं. शेतामध्ये एखाद्या चांगल्या दाट चिंचेच्या झाडाखाली, बरोबर ना, ऊन असतं पडलेलं, पण त्या चिंचेच्या झाडाखाली त्याचा एक खड्डा खणतात. काय म्हणतात त्याला? आकटी. हा अनुभव आहे तुम्हाला? हा, मग काय अडचण नाही. ती आकटी खांदल्या जाते, त्याच्यात गवऱ्या टाकल्या जातात, त्या गवऱ्या पेटवल्या जातात, त्याचा हार तयार होतो. आणि त्याच्या हारामध्ये ते बनवणारे जे असतात, तो हुरडा बनवणारे अगदी पटाईत माणसं असतात. ते कणस सुद्धा कोणते बी नाहीत आणत. ते असे जास्त मजबूत झालेले, जास्त पक्के बी नाही, जास्त कच्चे बी नाही, असे मीडियम चांगले असे मस्त कणस आणतात ते काढून. आणि मग त्या कणसाला ते काय करतात? ते भाजण्यासाठी असं कसं टाकतात ते सांगा ना? उलट उलट टाकतात. डोक्याकून का पायाकून? कुणाला? माणसाला. माणसाला नाही म्हणत मी, कणसाला सांगायलो. तुम्ही माणसावर नका घेऊ. हुरड्याचं सांगायलो मी, हुरड्याचं. ऐका, मुंडक्याकून घालतात. हा, आणि मुंडक्याकून घातलं की ते भाजते कणीस. थोडंफार उघडं राहिलं तर त्याच्यावर बी पुन्हा ते गवऱ्याचा हार टाकला जातो. त्याला असं पक्कच भाजून घेतात. ऐका बरं का. आणि भाजून झालं की मग बाहेर काढतात. त्याला अशी पोतं असतं, पोतं काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? गोणपाट पोतं. हा, त्या पोत्यावर मग त्याला असं त्या पोत्यात खाली घालतात आणि त्याला असं रगडतात आधी. रगडल्यावर त्याचा सगळा हुरडा बाहेर निघत
नाही. पण ते सगळा हुरडा काढल्याशिवाय, त्याच्या पिसा काढल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. सगळा हुरडा काढतात गुरुजी. त्याचा कसा काढतात ऐका. मग आता ते हुरडा राहिला थोडाफार की मग ते कणीस, त्याचा हुरडा सगळा काढायचा आहे. तर मग त्याला काय करतात, ते जे कणसाच्या हे असतात ना फाट्या, छोटे छोटे फाटे फुटलेले, त्या सगळ्या फाट्या त्या कणसाच्या काय करतात, ते तोडून काढतात. तोडून, हा आधी तोडी ती, हा असं तोडून घेतात. आणि तोडल्यावर पुन्हा काय करतात, त्याच पोत्यामध्ये ते सगळं मध्ये टाकतात आणि दोघं जण दोन्हीकडून असं पकडतात आणि असं मापातलं असं टिपरू, टिपरू शब्द हे जरा मापातला शब्द आहे जो, हा असं चांगलं जाडजूड असं चांगलं मापातलं टिपरू. आणि मग ते असं दोन्हीकडून दोघं जण धरतात आणि ते मध्ये जे टाकलेले असतात का त्याला वरून झोडतात. पहिलं तोडतात, पुन्हा झोडतात. मारीती, तोडीती आणि पुन्हा झोडीती. पण त्याच्यात बी काही काही काय असते, मार बसू नये म्हणून आहे ना, जे मारणार आहेत का त्याच्या बाजूला असं जाते. ते काही काही ते काढलेलं असते ना पिस, ते असे कडीला जातात, कडीला. पण ते हुरडा भाजणारे पटाईत असते. ते बरोबर डाव्या हाताने ते पोतं धरलेलं असते, ते पोत्याच्या बाजूला आलं की त्याला फटका बसत नाही ना. मग ते काय करतात माहिती का, असं मारता मारता डाव्या हाताचा असा झटका मारतात आणि मग इकडचं तिकडं पुढं पडते, ते पुन्हा वरून फटका. आधी झटका आणि पुन्हा किती दिवस खात राहा तुम्ही गुटखा, चुकतच नाही फटका. हाच आहे कीर्तनातला खरा खटका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 21 प्रकारच्या नरकातून त्याला नेलं जातं. त्याचं पाप जेवढं ते सगळं वसूल केलं जातं. ऐका, हे माझ्या पुराणातलं नाही सांगत, गरुड पुराणामधली ही सगळी इत्थंभूत कथा आहे सज्जन हो. आणि मग तेवढं सगळं मारल्यानंतर ज्या वेळेला त्याला मार बसत असतो ना, ऐका, त्याच्या कर्माचा मार बी त्याला बसतो. त्याच्यानंतर तिथून पुढे त्याला वेगवेगळ्या योनी प्राप्त होतात. नीच योनीला त्याला प्राप्त व्हावं लागतं. आणि मग त्याला चांगली गती मिळावी, ऐका, आपला गेलेला जो जीवात्मा आहे त्याला चांगली गती मिळावी, पुढचा जन्म त्याला परवानगी मिळत असते. त्याच्यानंतर यमाच्या तावडीतून सुटला की पुढच्या जन्माची परमिशन त्याला प्राप्त होत असते. म्हणून कृष्ण परमात्म्याने सांगितलं, माणसाचा मृत्यू म्हणजे अंत नाही. माणसाचा मृत्यू म्हणजे अंत नाही, ती पुढच्या जन्माची सुरुवात आहे. म्हणून आपली सुरुवात चांगली झाली पाहिजे. स्वर्गातले जे असतात ना आपले पितर, दरवर्षी त्या पितरांना आपण जीव घालतो, 6 महिन्याला, वर्षाला. हे वर्षभराचे जे कार्यक्रम आपण करायचेत ना, ते याच्यासाठीच करायचे. संतांनी सांगितलं, आता प्रमाण देऊन वेळ घालीत नाही. जर दुराचारी माणूस, दुराचारी मुलगा जर निघाला ना, पाप करणारा मुलगा जर घरात निघाला ना, तर त्या स्वर्गातले त्याचे पितर जे असतात ना, त्याच्या नावानं बोट मोडते. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र होत झाला. वंशामध्ये दुराचारी मुलगा झाला की ते पितर सज्जन त्याला शाप देतात, तळतळ करतो त्यांचा आत्मा. आणि जर समजा सज्जन हो, घरातला मुलगा, परिवारातला मुलगा जर चांगल्या निघाला, गोरगरिबाला कल्याण करणारा, सुख देणारा, आनंद देणारा, परमार्थ करणारा मुलगा जर जन्माला आला ना, तर स्वर्गातले देवता, ते पितर त्याला आशीर्वाद देतात. सज्जन हो, आशीर्वाद देतात. आपल्या तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती. सगळ्या लोकांचं, आपल्या मागं राहिलेल्या सगळ्या लोकांचं कल्याणाची इच्छा पितर स्वर्गातून करतात. ते प्रसन्न जर राहिले, म्हणून ऐका सज्जन हो, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक माणसाला सक्सेस जर व्हायचं असेल, यश मिळवायचं असेल, सफलता जर प्राप्त करायची असेल, तर जिवंत माणसाबरोबर मेलेले जे आपले पितर आहेत, वारलेले जे माणसं आहेत, त्या सगळ्या वाडवडिलांच्या सुद्धा आशीर्वादाची तितकीच गरज आहे. म्हणून हे वर्षाचे कार्यक्रम, दरवर्षी पुण्यस्मरणाचे कार्यक्रम आपण करत राहिलं पाहिजे. आपल्याला जोपर्यंत त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तोपर्यंत आपण ते केलं पाहिजे. आणि याच्यासाठी हे सगळे कार्यक्रम करायचेत. अन्यथा जर आपण हे काही नाही केलं तर सज्जन हो,
आपण जर वाईट मार्गाने जर आपला प्रवास चालू ठेवला तर आपल्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, बाकी इतर रंगापेक्षा रंगत बसण्यापेक्षा, या संसाराच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा रंगायचंच असेल तर काय करा. पहिल्या चरणात सांगतायत, रंगे रंगे रे रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. संत सांगतात, आता जरा वेळ झाल्यामुळे प्रमाण कमी घ्या असं संत सांगतात. पहिल्या चरणामध्ये सांगितलं, तुम्ही काय करा बाबांनो, संसाराच्या रंगात रंगून जाऊ नका. संसाराचा रंग डुप्लिकेट आहे, फिका पडणार आहे, डुप्लिकेट आहे, तो नष्ट होणार आहे. या जगामध्ये सज्जन हो, परमनंट राहणारा फक्त एकच रंग आहे का? कान उघडे ठेवून आहे का? या जगात परमनंट राहणारा फक्त एकच रंग आहे आणि त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. त्या पांडुरंगाला तुम्ही आपलंसं करा, त्याचं मनाला वेड लावा. रंगी रंगे रे श्रीरंगे. आणि काय बोलायला अशी पतंगे, अरे ज्या शरीराला तू आपलं म्हणतोस ते बी तुझी साथ सोडून कधी जाईल सांगता येत नाही. शरीर जायाचे ठेवणे, करीशी धरीशी अभिलाष झणे. बिना कामाचं या शरीराची तू आशा करू नको, कारण हे कधी सोडून जाईल सांगता येत नाही. अरे ज्या परिवाराला आपलं समजतोस तू, नो हे तुझा द्रव्य दारा क्षणभंगोर. अरे बाबा, या जगामध्ये ज्यांच्यासाठी आपण एवढं सगळं करतो ना, ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते, ऐका सज्जन हो, शास्त्रकार सांगतात, धीरज धर्म मित्र अरुणारी आपतकाल परीखेऊ येचारी. माणूस किती धैर्यवान आहे हे वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. धार्मिक माणूस वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. विको कमी करा बोलताना. धार्मिक माणूस, माणसाचा धर्म वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. मित्र माणसाचा वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. खरा मित्र कोण? आणि नारी म्हणजे पत्नी सुद्धा आपल्यावर तिचं किती प्रेम आहे हे वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. मग वाईट वेळ आल्यानंतर बघा, आपल्याला कित्येक पुराणाच्या कथा आहेत. गजेंद्राची कथा आपल्याला माहिती आहे. त्या गजेंद्राने सगळ्यांना आपलंसं केलं होतं, पण शेवटी ज्यावेळेला त्याच्यावर वेळ आली तेव्हा सगळे परिवारातले लोक पळून गेले. त्याला एकटं मारायला मोकळं सोडलं. एक होता वाल्या कोळी, सगळ्या परिवारातल्या लोकांसाठी पाप करीत होता. लोकांचे मुंडके मोडायचा, पाप करायचा. इतके माणसं त्याने मारले होते. माणूस मारला की एक खडा रानात टाकायचा. एक माणूस मारला की एक खडा रानामध्ये टाकायचा. रांजण भरला होता त्याने, इतके माणसं मारले होते. नारदासारखे संत भेटले आणि त्याला विचारलं, बाबा एवढं पाप हे कोणासाठी करतो? मला परिवारातल्या लोकांसाठी. ते म्हणले, हे पाप तुझं वाटून घेतील का घरातले लोक सगळे? म्हणले, जाऊन विचार एकदा. सगळ्यांना जाऊन विचारलं, सगळ्यांनी हात वर केले. म्हणले, आम्हाला काय घेणं? तुम्ही कुठून आणता, कसं आणता, लोकांच्या मुंड्या मोडून आणता का कुणाला लुबाडून आणता का कसं आणता हे आम्हाला माहिती नाही. तुम्हाला तुमच्या खांद्यावर घर चालवण्याची जबाबदारी आहे आणि ते काम तुमचं आहे. तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घालून आमचं पोट भरणं ही जबाबदारी तुमची आहे. बाकी आम्हाला सांगू नका. तुमच्या पापात आम्ही कसं काय भागीदारी होऊ? हे ज्या वेळेला परिवारातल्या लोकांनी सांगितलं, डोळे उघडले त्या वाल्याचे सज्जन हो. आणि वाल्याने एवढं तप केलं, एवढं राम नाम घेतलं, शेवटी एक दिवस तो वाल्या वाल्मिकी झाला. जीवनामध्ये कुणी नाही सज्जन हो, म्हणून तर म्हटलंय, नाही कुणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कोणी. या जगामध्ये सगळे आपल्या स्वार्थासाठी, स्वार्थ लागी करही सब प्रीती. म्हणून संत म्हणतात, सज्जन हो, जर अंतकाळाच्या वेळेला आपलंस जर कुणी करावं असं वाटत असेल तर तो फक्त भगवान परमात्मा. अंतकाळी चा सोयरा, अंतकाळी चा सोयरा, अंतकाळी
सावकाश अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं खूप आहे सज्जन, वातावरणही चांगलं आहे, साऊंड सिस्टमही गोड आहे. गायनाचार्य, मृदंगाचार्य एकाहुनी महाराष्ट्रातली निवडक मंडळी या ठिकाणी आहेत. परंतु आपल्याकडं वेळ नसल्यामुळे अधिक आपला आता वेळ न घेता वैकुंठवासी नामदेवराव संभाजीराव विठ्ठल 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 भजन करा. आला, आला, पंढरीनाथ भगवान की जय. हर 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 टाळी टाळी. वा स्वर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल